नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. बारामती विमान अपघाताचं सगळ्यात मोठं सत्य आता समोर येत आहे. या सत्यामुळे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे स्पष्ट होणार आहे. अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार कोण? अजितदादांचा विमान अपघात हा अपघात नव्हता तर तो घातपातच होता. सगळ्यात मोठा खुलासा. पुरावा सापडला. दादा जिवंत आहेत. दादा परत येणार. दादांचा हा अपघात एका फाईलमुळे झाला. हा संपूर्ण प्रकार अपघात नसून घातपात होता आणि हा घातपात करण्यामागे कुणाचा नेमका हात होता, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच दादांच्या विमान अपघातासंदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा, सगळ्यात मोठी बाजू समोर आलेली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? दादा फाईल घेऊन परत येणार. दादा जिवंत असणार आहेत आणि दादांनी सगळ्यात मोठी गुगली टाकलेली आहे. अशा वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या अफवा पसरत असतानाच दादांच्या विमान अपघाताचं सगळ्यात मोठं सत्य रोहित पवार यांनी माध्यमांसमोर मांडलेलं आहे. रोहित पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेत दादांच्या विमान अपघातासंदर्भातले अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि या सर्व माहितीवरून स्पष्ट होत आहे की दादांचा अपघात हा अपघात नसून तो घातपातच होता. सुरुवातीपासूनच दादांचा विमान अपघात या प्रकरणामध्ये वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. सर्वप्रथम 5 व्यक्ती, त्यानंतर 6 व्यक्ती, प्रत्यक्षामध्ये 5च मृत्यूदेह त्या ठिकाणी सापडले. अजितदादांच्या विमान अपघातातले सगळ्यात मोठं सत्य रोहित पवार यांनी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सत्य म्हणजे दादांचा विमान अपघात हा करवून आणलेला आहे का, तो अपघात झालेला आहे याचाच अर्थ तो घातपात आहे की अपघात आहे. या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, कारण रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांमुळे नक्कीच कुठंतरी महाराष्ट्रापुढे प्रश्न उपस्थित होत आहे की दादांचा अपघात हा अपघात नसून तो घातपात होता. हा घातपात नेमका कुणी करून आणला, यामागे कोण आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्राचीच आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी थेट विमान कंपनीच्या मालकावर देखील शंका उपस्थित केलेली आहे. विमान कंपनीच्या मालकाच्या माध्यमातून असं विमान, जे विमान 10 कोटीला सुद्धा कोणी खरेदी केलं नसतं, असं भंगार विमान महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या नेत्यासाठी का वापरण्यात आलं, यामागे काही षडयंत्र होता का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर आज त्या विमान कंपनीचा मालक भारतामध्ये का नाही, दादांच्या अपघातानंतर तो का फरार झालेला आहे, तो का अमेरिकेला लपून बसलेला आहे, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. त्याचबरोबर दादांच्या विमान अपघाताची चौकशी लांबणीवर का पडत आहे, असेही अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांच्या विमान अपघाताची अशी एक बाजू जी आत्तापर्यंत माहीत नव्हती, आणि ती बाजू म्हणजे दादांच्या विमान अपघातामुळे जे विमान वापरलेलं होतं त्या विमानामध्ये जास्तीचं फ्यूल भरलेलं होतं, म्हणजेच जास्तीचं इंधन त्या ठिकाणी भरलेलं होतं. टँक फुल करण्यात आले असल्याची माहिती रोहित पवार यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ त्या विमानाचा जाणून बुजून स्फोट करायचा होता का, जाणून बुजून ते विमान क्रॅश करायचं होतं का, असं काही प्लॅनिंग होतं का, असेही अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेले आहेत.